नमस्कार. मी अनिकेत शिराळे. तर आपण 100% प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. तुम्हाला माहितच आहे आपल्या शेतामध्ये ज्या आहे त्या 100% प्युअर गावरान कोंबड्या आहे, गावठी कोंबड्या एकदम. आणि आता आपण काय केलंय, त्यांची अंडी जमा केली आणि आपण या इन्क्युबेटर मध्ये टाकली, बघू शकता. तर या इन्क्युबेटर मध्ये आपण गावरान कोंबडीची अंडी टाकली आणि आपण जे आता 21 दिवसानंतर ही अंडी निघणार. तर ही मशीन जी आहे ती कार्य कशा पद्धतीने करते तर ह्या व्हिडिओ मध्ये आता मी तुम्हाला सांगतो. तर आता मी तुम्हाला मशीन दाखवतो, हे बघू शकता. आता आपण मशीन मध्ये अंडी टाकली, तर यामध्ये अर्धी अंडी आणि अर्धी अंडी आपण खाली टाकली. आता मी दाखवतो तुम्हाला, हे बघू शकता. अशा पद्धतीने ही अर्धी अंडी व 3 अर्धी अंडी खाली असती. तर अशा पद्धतीने आपली अंडी, ही जी अंडी आहे 2 ते 3 टाइम अशी रोटेट करावी लागतात, म्हणजे अशी फिरून घ्यावी लागतात. जे कोंबडी घोळण्याचं काम करते ते आपल्या हाताने करावं लागतं. अशा पद्धतीने ही जी अंडी आहे ती फिरवून घ्यावी लागतात 2 ते 3 टाइम. तर आता ह्या इन्क्युबेटरचं तुम्हाला कार्यपद्धती सांगतो. हे जे 2 फॅन बघू शकता आपण, आणि हे 2 बाउल असतात, यामध्ये पाणी असतं. हे 2 लाईट 40-40 वॅटचे किंवा 60-60 वॅटचे पण चालतील, आणि हे सेन्सर असतं. तर हे सेन्सर असतं, हे बघू शकता. हे सेन्सर काय कार्य करतं की आपण बघू शकता की हे जे इंडिकेटर म्हणजे यावरती सध्या टेम्परेचर आतमध्ये किती टेम्परेचर चालू आहे हे ते दाखवतं. तर हे सेन्सर जे आहे ते याला सांगतं की टेम्परेचर किती. तर हे काय करतं, म्हणजे 26.2च्या आत जर टेम्परेचर आलं तर ही लाईट बघू शकता 2 ही चालू होतात, आणि 37.7च्या वरती जर टेम्परेचर जायला लागलं तर ही जी लाईट आहे ती आपोआप बंद होतात. म्हणजे या दरम्यान हे टेम्परेचर जे यामधलं मेंटेन हे जे सेन्सर आहे ते ठेवतं. तर अशा पद्धतीने हे जे 2 लाईट बघू शकता, हे 2 लाईट काय करता, आता बघा, त्या 2 भांड्यावरती म्हणजे यामध्ये पाणी असतं आणि ह्या पाण्याची बाष्पीभवन होतं. म्हणजे ह्या पाण्याची जी ती वाफ होती, आणि हे 2 आपण फॅन बघू शकता, एक खाली आणि एक वरी. हे जो फॅन आहे हा वरच्या ट्रेसाठी ना खाली आहे तो खालच्या अंड्यांसाठी. तर ही जी ह्या पाण्याची जी वाफ होईल, तर हे फॅन काय करतं, पूर्ण याच्यामध्ये टेम्परेचर सारखं ठेवण्याचं काम करतं. आणि हे लाईट यामध्ये, हे जे लाईट बघू शकता, हे पाणी गरम करतं आणि पाण्याची वाफ होती, आणि ही वाफ यामध्ये फिरती, आणि त्यानंतर वाफ म्हणजे सध्या यामध्ये किती टेम्परेचर चालू आहे, म्हणजे कोंबडी खाली जेवढं टेम्परेचर असतं ते सगळं हे मेंटेन ठेवतं. म्हणजे सेन्सर याला सांगतं की टेम्परेचर किती चालू आहे, जेवढं कोंबडी खाली टेम्परेचर असतं तेवढं यामध्ये मेंटेन ठेवतं. 37.7च्या पुढे टेम्परेचर जर जाऊ लागलं ही लाईट आपोआप बंद होतात, आणि 37.2च्या खाली जर टेम्परेचर आलं तर ही लाईट डबल आपोआप चालू होतात. तर आता मी तुम्हाला दाखवतो बंद करून की कशा पद्धतीने लाईट जे ऑन ऑफ होत असतात. तर चला, तर आता बघा, सध्या लाईट चालू आहे, हे बघू शकता आपण, ज्यामध्ये लाईट चालू आहे. तर हे झाकण कशासाठी असतं, पिल्लं निघाल्यानंतर हे झाकण थोडंसं ढिलं करावं लागतं, जेणेकरून पिल्लांना ऑक्सिजन जाईल. आणि परत इथे एक होल आणि हे 2 होल असतात, पलीकडून पण असे 2 होल असतात ऑक्सिजनसाठी. अंड्यांना सुद्धा ऑक्सिजन लागतं. तर आता अशा पद्धतीने 4 होल या मशीनला असतात. तर आता बघू शकता 36.2, 36.3 वरती टेम्परेचर आहे. म्हणजे इथे जेव्हा 37.7 वरती टेम्परेचर जाईल, यातली जी आपण बल्ब जे असतात ते लाईट आपोआप बंद होतील, आणि मग थोडं थोडं टेम्परेचर खाली यायला लागल. तेव्हा 37.2 वरती टेम्परेचर आल्यानंतर डबल लाईट चालू होतील आणि डबल टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल. आपण बघू शकता 37.1, 3, 7, 2. तर आता 37.7 वर गेल्यावर लाईट आपोआप बंद होतील. आता बघा बघा, लाईट आपोआप 37.7 वरती बंद झाली. बघा, 2 लाईट बंद झाली.
37.7 37.8 वरती टेम्परेचर गेलं. आता आपण बघू शकता, आता मी याला उघडतो म्हणजे टेम्परेचर कमी होईल आणि लाईट आपोआप चालू होती. आपण बघू शकता आता बघा, आता फक्त 36.2 वर टेम्परेचर, हे बघा लाईट लागली परत, हे बघा 36.9 वर टेम्परेचर गेलंय म्हणजे लाईट आपोआप चालू झाली. तर अशा पद्धतीने ही जी मशीन असते ती कार्य करते. तर आता 21 दिवसानंतर यामधनं पिल्ले निघतील आणि मी नंतर व्हिडिओ टाकणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण गावरान कोंबडी पालन करतो. तर अशा पद्धतीने आपण नियोजन करतो आणि मशीन मध्ये पिल्लं काढतो. खरं तर इथून मागे आपण लाईटचा प्रॉब्लेम होता थोडा गावाकडे आपल्या, तर कोंबड्या खालीच काढली. मशीन सध्या बंद होती. उन्हाळ्यामध्ये पण याचा रिझल्ट तो फारसा येत नाही, पण हिवाळ्यामध्ये बरा येतो. आपण आता नवीनच जे असतं ते म्हणजे इन्व्हर्टर बनवलेलं आहे. लाईट गेली तरी ही मशीन चालल असं आपण नियोजन करणार आहोत. तर मी ऑनलाईन ऑर्डर केलंय, ते येईल 1 ते 2 दिवसात. तर अंडी टाकत असताना जास्त दिवसाची टाकू नका, कमीत कमी 10 ते 12 दिवसाची टाका, जास्त काही दिवसाची टाकू नका. आणि त्यानंतर आहे ना, अंड जे खराब झालं ना ते ओळखण्यासाठी आपण काय करा, पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये अंड टाकायचं. जे अंड वरती तरंगल ते खराब अंड असतं, ते यामध्ये टाकायचं नाही. आणि बाकी म्हणजे आता तर हिवाळाचे जास्त काही गरज म्हणजे उन्हाळ्यात जे अंडी जास्त खराब होतात या दिवसात काही जास्त होत नाही, पण तरी पण 10 दिवसाच्या आतलीच अंडी सरासरी या इन्क्युबेटर मध्ये टाका किंवा कोंबडी खाली टाका. त्यामुळे आपल्याला चांगलं रिझल्ट येईल. जास्त जुनी अंडी टाकू नका. आणि त्यानंतर परत म्हणजे फ्रीज मधली पण अंडी टाकू नका. फ्रीज मधली अंडी सरासरी निघत नाही. आणि परत म्हणजे सर्वांच्या मनामध्ये येणारा एक प्रश्न की इन्क्युबेटर मध्ये जर आपण अंडी टाकली तर ती अंडी क्रॉस निघतील का, म्हणजे ते पिल्ले जे ते क्रॉस होतील का. तर तसं काहीच नसतं. आपण जर यामध्ये गावरान कोंबडीची अंडी टाकली तर गावरान कोंबडीचीच पिल्लं निघणार. आणि जर आपण यामध्ये इतर जातीची कावेरी, सोनाली अशी जर जातीची अंडी टाकली तर त्याच जातीचे पिल्ले यामध्ये निघत असतात. म्हणजे की आपण जर यामध्ये बदकाची जर अंडी टाकली तर बदकाची पिल्लं निघतील. तर अशा पद्धतीने ही मशीन जी ती कार्य करते. म्हणजे कोंबडीमध्ये आणि इन्क्युबेटर मध्ये फरक असा असतो की कोंबडी जेवढी ऊब देते तेवढंच ऊब जे ते इन्क्युबेटर देत असतं. आणि सेम जेवढे दिवस कोंबडी पिल्लं निघण्यासाठी लावते तेवढे दिवस इन्क्युबेटर पण लावतं. आणि जेवढी अंडी कोंबडी खाली खराब होतात तेवढीच इन्क्युबेटर मध्ये पण अंडी खराब होतात. म्हणजे दोन्हीचं बघायला गेलं तर सेमच असतं. पण विषय असा असतो, ज्या ठिकाणी आपण 5 कोंबड्या बसवतो त्या ठिकाणी फक्त एक इन्क्युबेटर आपलं तेवढं काम करतं. म्हणजे ही जी मशीन आहे ती 5 कोंबड्याचं काम करते. फक्त विषय असा आहे की पिल्लं निघाल्यानंतर आता कोंबडी खाली जर निघाली तर कोंबडी त्यांना सांभाळते, पण यामध्ये निघाली ब्रोडिंग करावं लागते असं. पण आपण काय करतो, हे बसवत असताना त्याचसोबत कोंबड्या पण बसवतो. म्हणजे ही जी पिल्लं निघणार ते आपण डायरेक्ट कोंबडी मागे लावणार. तर अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो. आणि जर समजा आता आपण यामध्ये आपण बघू शकता, यामध्ये जे मी 91 अंडी टाकली, आपली जास्त अंडी तयार नाही झाली. तर फक्त 91 अंडी आपल्या जवळ होती. खूप जास्त दिवस टाइम होऊ लागला, जास्त दिवस होऊ लागले, त्यामुळे आम्ही 91 अंडी टाकली. यामध्ये 100 ते 110 अंडी सुद्धा बसतात, पण आम्ही सध्या 91 अंडी टाकली. आणि त्यानंतर कोंबडी पण बसवायची होती पण अंडीच नाहीये. तर आपण काय करणार आहे, आता यामध्ये जे म्हणजे आज आपण ही अंडी टाकली तर 2 ते 4 दिवसानं कोंबड्या बसवणार आहोत. म्हणजे 2 ते 4 दिवसाची पिल्ले पण त्यामध्ये पण ऍडजस्ट होऊन जातील. त्याच्या कोंबड्या या पिल्लांना पण एक्सेप्ट करत, ह्या पिल्लांना धरतील. 2-4 दिवसाचा जास्त काही फरक नसतो, पण 8-10 दिवसाचा जर फरक असला पिल्लामध्ये तर कोंबडी पिल्लू 100% पिल्लू ओळखती. तर कमी दिवसाचं असलं जास्त काही ओळखत नाही. तर आपण आता 2-4 दिवसांनी कोंबड्या देखील बसवणार आहोत. आणि जर समजा कोंबड्याने बसवला तर तिसरा पर्याय आपल्याकडं, आपण शेवटी जे यामधली जी खराब अंडी असतात ना, तर यातली खराब अंडी कशी ओळखायची मी तुम्हाला लास्टला सांगेल. म्हणजे अंडी निघत आल्यावर, पिल्लं निघत आल्यावर शेवटी तर आपण ते जे खराब अंडी ते कोंबडी खाली टाकायची, जी कोंबडी असती. आणि
पिल्लं निघाल्यानंतर ते पिल्लं डायरेक्ट तिच्या खाली टाकायचे. 2-3 दिवस जरी बसली कोंबडी, पिल्लं डायरेक्ट आपण तिच्या खाली टाकणार, त्या कोंबडी वाटणार ते पिल्लं मीच काढली आणि ती कोंबडी ऍक्सेप्ट करेल. अशा पद्धतीने आपण जे ते नियोजन करतो. तर दुसरं सांगायचं यामध्ये इन्क्युबेटर मध्ये किंवा कोंबडी खाली अंडे टाकताना काय करा, मस्त डेटॉलच्या पाण्यामध्ये एका कपड्याने सगळी अंडी पुसून द्या, मस्त स्वच्छ करा, जेणेकरून त्यावरती बॅक्टेरिया वगैरे असतील ते सगळे निघून जातील. आणि आपण मग त्यानंतर कोंबडी खाली किंवा इन्क्युबेटर मध्ये आपण ती अंडी टाकू शकता. आता जे ती सगळी अंडी मी जी आहे ती रोटेट करणारे म्हणजे ते फिरवणारे जागच्या जागीच फिरवावे लागतात. तर कशा पद्धतीने आता बघा, तर अशा पद्धतीने एक अंड त्याच जागेवरती फिरवावं लागतं. तर अशा पद्धतीने सगळी जी अंडी ती फिरवून घ्यावी लागतात आणि खाली पण जी अंडी ती पण फिरवून घ्यावी लागतात. तर अशा पद्धतीने आता सगळी अंडी जी ती फिरवून घेतो. अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण गावरान कोंबडी पालन करतो आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि गावरान कोंबडी पालनाविषयी माहिती आपणापर्यंत देत राहील. तर आता हे बघा, 37.8 लाईट आपोआप परत बंद झाली. तर अशा पद्धतीने इन्क्युबेटर जे असतं ते कार्य करतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.